म्हणजे घेऊ शकता पण असं पूर्ण वाडगा नका. वाटी वाटी देते मी तुम्हाला. अरे तारक प्लीज थोडं कंट्रोल. अरे अंजली वहिनी काय कंट्रोल. ही तर तुमच्या हाताने बनलेली खीर आहे, कुठून बाहेरून थोडीच आणलेली आहे. आज नो कंट्रोल. हो अगं अंजली, ही तुझ्या हाताने बनलेली खीर आहे म्हणून तर खातोय इतक्या चवीने. बाकी तर तुला माहिती आहे जो तब्येत खराब करणारा पदार्थ असतो ना तुम्ही खातच नाही. रिअली? अरे तुला माहिती आहे ना अंजली, मी खातो का कधी? कधीच नाही खात. हा नाही खा खा. ठीक आहे मग. नो कंट्रोल नो रिस्ट्रिक्शन. थँक्यू अंजली थँक्यू. चला चला तुटून पडा तुटून पडा. अरे आत्माराम, या पोपटलाल आणि सोडी कुठे आहेत? अरे सोडीचं तर विचारूच नका अय्यर. सोडी सोबत आज खूप मोठी ट्रॅजेडी झाली आहे. काय झालं? अरे तो आमच्या घरी जेवायला येणार होता पण त्याच्या पोटात अचानक दुखायला लागलं. अरे हो ना, जेवायला सुद्धा येऊ शकले नाहीत ते. इतकं जास्त दुखत होतं? मग काय. अरे दुखत म्हणजे बबिताजी इतकं जास्त दुखत होतं की बिचारा पोटदुखीमुळे उड्या मारत होता सोडी. बापरे. मग आता सोडी कुठे आहे? ते सोडी झोपलाय. त्याचं काय आहे ना की मी त्याला इंजेक्शन दिलंय ना त्यामुळे आराम करतोय आणि पोपटलाल सुद्धा त्याच्याच सोबत आहे. अगं बाई, काय झालं माधवी? अहो सोडी बाई यांच्या पोटदुखीच्या नादात पोपट भाऊजींना जेवणाबद्दल विचारलंच नाही आपण. अरे हो त्याला तर विसरलोच. हो तो सरळ प्रेस मधून आला होता तर तो भुकेला असेल. हो ना, मी आता गरमागरम भाजी आणि पोळी बनवते आणि त्यांना देऊन येते. हा अरे नाही माधवी वहिनी तुम्ही जाऊ नका. हो बरोबर आहे माधवी, तुला जायची गरज नाहीये. पोपटलालला फोन करून मी त्याला इथेच बोलवून घेतो. हो चालेल, तसंही चालेल. नाही अरे फोन नको करू बिडे. अरे हाती भाऊंनी काय सांगितलं की सोडीला आराम करायची गरज आहे. अरे जेठालाल, मी पोपटलालला फोन करतो, सोडी कुठून आला मध्ये? पोपटलाल पण सोडीच्या आसपासच असेल ना. आता पोपटलालच्या फोनची घंटी वाजली तर त्या सोडीला डिस्टर्ब होईल ना. हो ना हाती भाऊ? हो आता डिस्टर्ब नाही केलं पाहिजे आपण. हा ठीक आहे मी त्याला फोन नाही करत, त्याला मी मेसेज पाठवून देतो. जर तो जागा असेल तर मेसेज वाचून कॉल करेल. हा कॉल मी अर्जंटली. या तुम्हाला इतकी मजा काय येते? काय झालं? ते खीर खायला मिळाली म्हणून हसत होते मेहता साहेब. मी म्हणालो एवढी कसली मजा येते तुम्हाला यामध्ये? खीर काय? अरे पप्पू कुठे चाललायस? ये ना ये. अरे यार खूप भूक लागली, आलो 2 मिनिटात. तुम्ही लोक ठीक आहे. एक मिनिट सोडी म्युझिक बंद कर. ओय काय झालं? अरे भेडेचा मेसेज आलाय, मला फोन करायला सांगितलाय. अरे मला काय माहित, तू म्युझिक बंद कर ना भाऊ. म्युझिक बंद कर. अरे वा, पोपटलालचा फोन आला सुद्धा. हा पोपटलाल बोल, कुठे आहेस? कुठे म्हणजे मी सोडीच्या घरी. अजून कुठे असणार? नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे, सोडीच्या आजूबाजूला तर नाही आहेस ना? काय तू बोलशील तर त्याला डिस्टर्ब होईल ना म्हणून विचारतोय. मी सोडीपासून लांबच आहे. बोल ना काय झालं? हा अरे ऍक्च्युली सॉरी पोपटलाल, या सोडीच्या पोटदुखीच्या नादात तुला जेवणाचं विचारायलाच विसरलो. नाही काही हरकत नाहीये. हा तर तू एक काम कर, आता तू पटापट इथे ये. माधवी मस्तपैकी गरमागरम पोळ्या बनवते, तू इथे येऊन खाऊन घे. अरे माझ्या जेवणाची नको काळजी करूस, मला भूक नाहीये आता. अरे अशी कशी भूक नाहीये पोपटलाल? तू प्रेस मधून आलायस, काही खाल्लेलं नाहीयेस, मग पूर्ण रात्र काय उपाशी राहणार आहेस? नाही मी भुकेला नाहीये. मी इथे सोडीच्या घरी काजू बदाम खातोय आणि नंतर दूध पिऊन घेईन मी. आणि तू नको टेन्शन घेऊस. नक्की ना पोपटलाल? नक्की. हा तर ठीक आहे ना, जेवू नकोस ना? इथं आम्ही सगळे खीर खातोय, तू खीर खायला ये. अरे नाही भाऊ, मला अजिबात भूक नाहीये. आणि ऐक, तू सारखा फोन नको करूस. सोडी झोपलाय ना, त्याला डिस्टर्ब होईल.
आपण आता थेट सकाळीच भेटूया. ओके, गुड नाईट. हा ओके ओके, गुड नाईट गुड नाईट. काय म्हणाला? तो म्हणाला की तो तिथं काजू बदाम खातोय आणि जर जास्त भूक लागली तर रात्री दूध पिऊन घेईल. म्हणजे तो येत नाही ना? नाही, तो उद्या सकाळीच भेटतो म्हणाला. हा, चला चला, म्युझिक चालू करा. चला चला, खीर खाणं सुरू ठेवा. या, 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 या. आजची संध्याकाळ खिरीच्या नावे. आजची संध्याकाळ मैत्रीच्या नावे. वा वा, अंजली वहिनी काय खीर बनवलीये. असं वाटतंय की फक्त खातच राहावं, खातच राहावं. थँक्यू. हा, थँक्यू सो मच. मेहता साहेब, आता तर तुम्ही मान्य कराल ना की माझ्या आयडियाने काम केलं? हे बघ जेठालाल, सोडी पार्टी शार्टीवरून अजून परत आलेला नाहीये. कुठल्याही प्रॉब्लेम शिवाय परत येईल ना तेव्हा बोल. मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. खुदा काय? શું વાત છે? रोशन वहिनी, तुम्ही सगळे एकत्र इथे? रोशन वहिनी, what a fantastic surprise. या या या, बसा बसा बसा. अरे अरे, तुम्ही बसा, वांधो नाही, मी ठीक आहे, टेन्शन नाही. बसा बसा बसा. बरोबर बोलत होतास तू. वही होता है जो मंजूरे खुदा होता है. कसं होतं लग्न? काय काय केलं तुम्ही? खूप मजा आली. इतक्या दिवसानंतर आम्ही सगळे कझिन्स एकत्र भेटलो. खूपच मजा आली, खूप मस्ती केली. वा मेहता साहेब, माझी आयडिया फेल करण्यासाठी तुम्ही रोशन वहिनींना बोलावून घेतलं. तू विडा वगैरे झालास की काय जेठालाल? मग रोशन वहिनी अचानक कुठून आल्या? तर मला काय माहिती. काही पण बोल. हंस, काय झालं? रोशन वहिनी आल्यात. जेठा भाऊ, रोशन वहिनी आल्यात. रोशन वहिनी आल्या. हो हो, बघितलं, रोशन वहिनी आल्या. रोशन वहिनी, तुम्ही तर उद्या सकाळी येणार होतात ना? हो, पण ते आता आल्या आहेत. हो, आता काय? का आल्यात? मला म्हणायचं होतं की आता अचानक कशा काय आलात तुम्ही? जेठा भाऊ, मी उद्या सकाळीच येणार होते, पण लास्ट मोमेंटला प्रोग्राम मध्ये थोडा चेंज झाला. तर माझा कझिन आहे ना मेनोश, तो मुंबईला यायला निघाला होता आणि कारमध्ये एक सीट पण मोकळी होती. मग मी विचार केला की मी आत्ताच निघते. बाय द वे, रोशन कुठे? तो जेवण जेवून निघून गेला. तो खीर खात नाहीये. अरे, एने तो खीर बहु भावे छे. अरे देवा, आता काय करायचं? कुठे आहे रोशन? रोशन वहिनी, सोडी भैया घरीच आहे. तो जेवण करून लगेच निघून गेला. अरे, तुम्ही सगळे माझ्याकडे असे काय बघताय? सगळं काही ठीक आहे ना? रोशन जेवला ना? रोशन वहिनी, सोडी भाऊ जेवण जेवू शकले नाही. का? ते रोशन बेटा, सोडीच्या पोटात अचानक दुखायला लागलं. हो, मला खरं आहे. केम? हो, पण रोशन वहिनी, काळजी करण्याचं काही कारण नाहीये. डॉक्टर हातींनी त्याला इंजेक्शन दिलंय. तो आता घरी आरामात झोपलाय. रोशन वहिनी, काळजी नका करू. पोपटलाल भाऊ त्यांच्या सोबतच आहेत. अरे, पण असं कसं अचानक पोटात दुखायला लागलं? तुम्ही लोकांनी मला सांगितलं पण नाही. एक फोन तरी करायचा. नाही, काय झालं रोशन वहिनी, तुम्ही उदवाड्याला लग्नाला गेला होतात आणि उद्या सकाळी येणार होतात आणि हाती भाऊ म्हणाले की उद्या सकाळपर्यंत सोडी भैया बरे होतील. तर मग आम्ही विचार केला की कशाला उगाचच रात्रभर तुम्हाला टेन्शन द्यायचं नाही का? हो, आणि आम्ही सगळे इथे होतोच ना रोशन वहिनी. अरे रोशन वहिनी, तुम्ही रिलॅक्स व्हा ना. तुम्ही बसा ना. इतका लांबचा प्रवास केलाय. हो हो रोशन वहिनी, बसा ना या. आणि इतकंही काही दुखत नाहीये त्यांना की तुम्ही इतक्या पॅनिक होताय. हो ना हाती भाऊ? ए आतिडा,
कसला विचार करतोस? काय नाही काकाजी. मग उत्तर दे. रोशन बेटी काळजीत पडली आहे. हो हाती भाऊ. रोशन वहिनी, जास्त टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. सोडीला ना स्टमक इन्फेक्शन झालं होतं. मी इंजेक्शन दिलंय आता, त्यामुळे त्याला आता आराम करणं खूपच गरजेचं आहे ना. अरे पण तुम्ही लोकांनी मला एक फोन तरी करायचा. हातीभाऊ म्हणाले ना की काळजीचं काही कारण नाहीये, त्यामुळे फोन नाही केला रोशन वहिनी. आणि खरं सांगायचं तर सोडीनीच तुम्हाला फोन करायची मनाई केली होती. काय मग तुम्ही काळजी करत बसला असतात ना, तुम्ही तिकडे लग्नात होतात ना. अरे काळजी तर वाटणारच ना. मी जरा रोशनला बघून येते.